प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा असा आवाज आला पाहिजे बघा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जोडून या कर चरणी ठेवी तो माता. ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. परिसावी विनंती माझे पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माता. चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा. परसावी विनंती माझी पंढरीनाथा. जोडून या करा चरणी ठेवतो माता. परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा. चरणी ठेवतो माता. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. सोन स्वभावालो तुझी आठया. कृपा दृष्टी पाय मजकर पंढरी राया. स्वभावालो तुझी आठया. कृपा दृष्टी पाय मजकर पंढरी राया. सर्वांनी हात जोडा. एकदा हात जोडा. वा. सर्वांनी माझ्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करायचंय आणि माझ्या पाठीमागे म्हणायचंय. सर्वांनी म्हणायचं हा. रायगडी मंदिरी वसे माझा राजा. रायगडी मंदिरी. झोपले काय तुम्ही सगळे? एका आवाजामध्ये म्हणा सगळेजण. वा. रायगडी मंदिरी वसे माझा राजा. चरणासी अर्पितो अजन्मही काया. जगदीश्वरासी बांधली जयाची ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. आइए महाराज विराजिए. 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 पधारिए जिजाऊ कुमार. पधारिए जिजाऊ कुमार. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. जिजाऊ कुमार. पधारिए जिजाऊ कुमार. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त भक्ती कैवल्य मूर्ती वैराग्य शिरोमणी देहू निवासी तुकोबारायाचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातील परिचयातील अत्यंत गोड असा सेवे करता निवडला. वैकुंठवासी तुकाराम बाबा गुरुजी बिलोशी यांच्या कृपा आशीर्वादानं व वैकुंठवासी आप्पा महाराज वैकुंठवासी गणपत महाराज पाटील बिलोशी यांच्या प्रेरणेनं हरिभक्तपरायण यादव महाराज पाटील बिलोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असला हा हरिनाम सप्ताह
मज पामराकडे आलेली पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आजच्या अन्नदाते दुपारच्या अन्नदाते रामचंद्र यादव पाटील व संध्याकाळच्या अन्नदाते श्री संजय विश्राम पाटील यांना उदंड आयुष्य लाभो. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, नामवंत मृदंगाचार्य, नामवंत तबला महर्षी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. सुंदर माईक सिस्टीम ज्यांची आहे. दादा तुमचं नाव मला काही माहीत नाही, पण तुमची कीर्ती महाराष्ट्रापासून पाकिस्तानपर्यंत जावो एवढी तुमच्या साऊंड सिस्टीमची कीर्ती वाढो. आणि तिथं गेल्यानंतर एकच गाणं लावायचं. आता इथून पुढे गाणं कोणतं लावायचं? हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. सर्वांनी असे वरती हात करा एकदा. वा 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 वा. वरती हात करा. मारुती रायाचं लक्ष आहे बरं का तुमच्याकडे सगळ्यांचं. सगळ्यांनी हात, हा एक टाळी वाजवायची. एक, हा एक. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम हो जाने. हात वरती करा बरं. असं जीवावा आल्यावर टाळी वाजवतो. वाजू का नको, वाजू का नको असं नाही. माय टाळी वाजवाय का आपल्याला पैसे द्यायला लागतात का? जोरात टाळी वाजव. हा. श्रीराम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम राम राम. श्री राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम राम राम. श्री राम राम राम, जय जय राम राम राम. श्री राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम राम राम. करा खाली हात करा, करा करा खाली हात करा. जीव आला असं. रात्री कीर्तनामध्ये मी म्हटलं असंच भजन म्हणा ना माझ्या पाठीमागे. माझ्या पाठीमागे भजन म्हणा. ते माऊल्या नुसत्या रडायच्या महाराज, नुसत्या रडायच्या. मी विचारलं काय झालं आत्या रडायला, तुम्हाला मुलगा जीव लावित नाही का? ती म्हटली भाऊ तसं नाही रे, माझा मुलगा लई चांगला आहे. मग दररोज कीर्तनाला जातो, जुन्या चपला ठेवतो, नव्या घेऊन येतो. मुलगा चांगला आहे, मग झालं काय रडायला? ती म्हटली भाऊ तुझ्या कीर्तनात मला शेळीचं ध्यान येत होतं. म्हटलं शेळीचा माझ काय संबंध? म्हणे भाऊ तुझ्यासारखीच माझी शेळी आडून आडून मरून गेली. आज मात्र तसं नाही. फार सुंदर भजन करणारे आहात, सुंदर नामस्मरण करणारे आहात. महाराज अभंग जगद्गुरु तुकोबरायचा निवडलाय. तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त हा सप्ताह आहे.
महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा आहे. कोण तुकोबराय? तुकोबरायच्या नावाची व्याख्या फक्त एका शब्दामध्ये सांगतो, ऐका. सहज आपण म्हणतो कोण तुकोबराय? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांचे सार, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया. माझ्या तुकोबरायाचं काय वर्णन करावं? तुकोबरायाच्याच मुखामधून आज तुकोबरायाचंच अभंग वर्णन करून तुकोबरायाचंच वर्णन आपल्याला या संपूर्ण अभंगामध्ये करायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात एक देव आपलास करून घ्या, त्याच्या व्यतिरिक्त जीवाला सुख मिळणार नाही. आणि भगवान परमात्मा सोडून संसारामध्ये रमला तर दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. अविनाशी असणाऱ्या भगवान परमात्म्याचं भजन चिंतन जर तुम्ही केलं तर तो अविनाशी परमात्मा तुम्हाला देखील अविनाशी करून घेतल्याशिवाय राहणार नाही. अविनाशी स्थिती म्हणजे नेमकी काय? पुन्हा जन्मावं लागणार नाही, पुन्हा मरावं लागणार नाही. तुमची कीर्ती या जगाच्या पाठीवरती उत्तरोत्तर राहील. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. महाराज या अभंगामध्ये एक देव आपलासा करून घ्या म्हणून सांगतात. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, बिलोशीकर, भगवान परमात्मा कुठे राहतो? तुम्ही झोपले काय? देव कुठे राहतो? देव आपल्या हृदयामध्ये राहतो. ज्ञानोबराय वर्णन करतात. सर्वांगटी राम देहा देक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव राहतो. ज्ञानेश्वरीनं फार छान वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जान माझा. भगवान परमात्मा हृदयामध्ये राहतो. तुकोबरायाच्या भाषेमध्ये सांगायचं जर ठरलं, महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, विठ्ठल जाळी स्थळी वरला, विठ्ठल जाळी स्थळी वरला, नाही उरला, नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, राम विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल हरले पाप, विठ्ठल हरले पाप. विठ्ठल जळी स्थळी वरला, नाही उरला, आजच्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची एक विठ्ठल, जळी जळी भरला, विठ्ठल नाही उरला, आजच्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला. जळी स्थळी काष्टी पाशाने भगवान परमात्मा बसलाय. आयन आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसि ब्रह्म. भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मग जो हृदयामध्ये आहे, महाराज मात्र याच्या उलट आज बोलतात. महाराज म्हणतात, एक देव आपलासा करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा. जर देव हृदयामध्ये आहे माझ्या प्रिय श्रोत्यांनो, तर भगवान परमात्मा आपलासा करायची गरज काय? माझा पहिला प्रश्न आहे. जर जो देव हृदयामध्ये आहे त्याला आपलासा करायची गरज काय? दुसरा प्रश्न असा आहे, भगवान परमात्मा एकच आपलासा का करायचा? अनेक देव आपल्यासे केले तर जमणार नाही का? जमणार नाही. महाराज दुसरा प्रश्न आपला असा पडतो, एकच देव आपल्याचा का करायचा? बरं, तिसरा प्रश्न आपला असा पडतो, महाराज इथे म्हणतात, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जगताच्या पाठीवरती जन्माला आलेला प्रत्येक जीवाला मरावं लागतं. हे जर खरं असेल तर तुकोबराय कसं काय म्हणतात एका मरण्याची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे? म्हणजे मरण सरून जाईल असं तुकोबराय का म्हणतात? आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं या अभंगामध्ये पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देता देता अभंग सोडायचा आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. पण तरीही महाराज का म्हणतात आपलासा करा? ऐका, उदाहरण म्हणून सांगतो. सुवासीन माऊलीनं शृंगार करावा
आणि शृंगार केल्याच्या नंतर नाकामध्ये नथनी घालावी. सुवासीन माऊलीचा शृंगार कसा असतो? आमचे आळंदीकर महाराज मंडळी एक गवळण म्हणत असतात बघा. गवळण फार सुंदर आहे. सुवासीन माऊलीचा शृंगार कसा असतो ऐका. पुतळ्या डोरला साकळ्या पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालुनी सगळा थाट माट करोनी नाकात नथ घालुनी बाई बाई थाट माट करुनी सले ग शालू पैठणीचा सले ग शालू पैठणीचा सले ग चालू पैठणचा सले ग चालू पैठणचा हे सगळ्या रोड नकात नथ घालोनी सगळा थाट माट करोनी नकात नथ घालोनी सगळा थाट माट करोनी निसले ग चालू पैठणचा निसले ग चालू पैठणचा निसले ग चालू पैठणचा निसले ग चालू पैठणचा. टाळी वाजवा एकदा जोरात त्यांच्याकडे. पुतळ्या डोरला साकळ्या पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालुनी बाय बाय थाट माट करुनी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी. एका सुवासीन माऊलीनं सुंदर आपला वेश परिधान करावा, नाकामध्ये नथनी घालावी आणि नाकामध्ये नथनी घालायची सवय असते काही माता माऊल्यांना. कीर्तनामध्ये येऊन बसावं, कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर कीर्तन ऐकावं किशोर महाराजांचं. कीर्तन ऐकल्याच्या नंतर तिनं नाकातली नथनी काढली आणि गळ्यातल्या पोथीमध्ये अडकवली. काहींना सवय असते गळ्यातल्या पोथीमध्ये अडकवली, तिला नथनीचा विसर पडला. नथनीचा विसर पडल्याच्या नंतर कीर्तन वगैरे ऐकलं आणि घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर तिला दररोज संध्याकाळी झोपताना चहा प्यायची सवय होती. काही माणसांना सवय असते, तिलाही सवय होती आणि सवय होती म्हणून तिनं चहा केला. चहा पिता पिता ती दररोज नाकातली नथनी अशी वरती करायची आणि चहा प्यायची. आज मात्र नाकातल्या नथनीला हात गेला पण नथनी हाताला लागेना आणि नथनी हाताला लागेना. मग तिच्या लक्षात आलं माझी नथनी हरवली, नथनी हरवली, नथनी हरवली. मग गायकांना विचारू लागली, मृदंगवादकाला विचारू लागली, महाराजाला विचारू लागली, सगळ्यांना विचारायची, सिस्टीमवाल्याला विचारायची, व्हिडिओ शूटिंगवाल्याला विचारायची, मंदिरात इथं मंडपात बसलेल्या सगळ्या बायांना विचारायची, सांगा माझी नथनी पाहिली का, माझी नथनी पाहिली का, नथनी पाहिली का, नथनी पाहिली का, नथनी पाहिली का. प्रत्येकाला विचारायची, अव सांगा ना माझी नथनी पाहिली का, अव कुणीतरी पाहिली का, सांगा ना माझी नथनी पाहिली का. प्रत्येकाला विचारायची. पण मला खरं सांगा, नथनी हरवली होती का तिच्या जवळ होती? हो तुम्ही झोपले काय? नथनी हरवली होती का तिच्या जवळ होती? तिच्या जवळ होती. पण जसं नथनीचा विसर पडावा तसा भगवान परमात्म्याचा तुम्हा आम्हाला विसर पडला महाराज. आणि म्हणून आपण विचारतो, सांगा कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसा सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. सांगा ना मला देव कधी भेटेल, सांगा ना मला भगवंत कधी भेटेल. अरे देव तुला कधीच भेटणार नाही. का भेटणार नाही? कारण तुला खऱ्या देवाची ओळखच नाही दादा. खरा देव कुठे? अरे देव आशानं पावायचा नाही रे. मनी नाही भाव म्हणणे देवा मल्ला पाव, मनी नाही भाव म्हणणे देव, देव आशाने पावायचा, देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, 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 देव बाजारचा भाजीपाला नाही र. आता सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, मनी नाही भाव म्हणणे देवा मल्ला पाव, मनी नाही भाव म्हणणे देवा मल्ला पाव, देव आशाने भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजार
आपल्याला कळणार नाही. देव कळून घ्यायचा असेल, देव कळण्याकरता बुद्धी लागते महाराज. भगवान परमात्मा वेळोवेळी या पृथ्वीवरती येतो, अवताराला येतो. जेव्हा जेव्हा पृथ्वी संकटात असते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार सामान्य जीवा करता आयनात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमसी ब्रह्म भगवान परमात्मा या पृथ्वी लोकावरती येतो. तुकोबरायचं असं वर्णन करतात, तुका मने धर्म रक्षावयासाठी. ज्या ज्या वेळेला धर्म संकटात येतो त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घेतो. 750 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आठवा. कला कौशल्याने रमला होता हा महाराष्ट्र. दया दुधानं नहाला होता हा महाराष्ट्र. जिकडे पाहिलं तिकडे टाळ मृदंगाचा आवाज येतो होता या महाराष्ट्रामध्ये. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. दया दुधानं नहाला होता हा महाराष्ट्र. कला कौशल्याने रमला होता हा महाराष्ट्र. ये मराठीची नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळवीन असा होता हा महाराष्ट्र. माझ्या माऊलींच्या अभंगानं पावन झाला होता हा महाराष्ट्र. ऐका ना दादा, 750 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र डोळ्यासमोर आठवा. 750 वर्षापूर्वी राजा रामदेवाचं राज्य होतं. अचानक उत्तरेकडून एक आक्रमण झालं या महाराष्ट्रावरती. आक्रमण होतं अल्लाउद्दीन खिल्जीचं. महाराष्ट्रावरती आक्रमण झालं. देवगिरीचं नामकरण झालं दौलताबाद. महाराष्ट्रावरचा भगवा झेंडा खाली कोसळला आणि महाराष्ट्रावरती हिरवं निशाण फडकू लागलं. महाराष्ट्र त्या दिवसापासून पारतंत्र्यामध्ये गेला. स्वाभिमान विसरला. स्वाभिमान विसरल्याच्या नंतर माय भवानीच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना या महाराष्ट्राची आहे. हे महाराष्ट्राची आई तुळजा भवानी माते, शिवरायाच्या कर्तृत्वापाठी तुझे हजारो हात होते. आई तूच पाहिले होते या महाराष्ट्राचे हाल. अगं मराठ्यांच्या हातात होती मुघलांची ही ढाल. आई बाप जायचा रानात, मुलगा जायचा लढायला, माय बहिणीची आबरू नव्हतं ग त्यावेळी कुणी वाचवायला. या कलियुगातही एक चमत्कार झाला. अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला, अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला. 750 वर्षापूर्वी महाराष्ट्र पारतंत्र्यामध्ये गेला. 750 वर्षानंतर 15व्या शतकापर्यंत माझ्या महाराष्ट्राला कुणी वाली मिळाला नाही. जगदंबेच्या चरणी नाथ महाराजांना जागर मांडलेला आहे आणि नाथ बाबांना आवाज दिला आहे जगदंबेला, दारुगड बय दारुगड, 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 दारुगड बय कोल्हापूर लक्ष्मी दारुगडबये, पंढरपूर निवासिनी दारुगडबये, दारुगडबये आता दारुगडबये. नाथ महाराजांनी आवाज दिला. नुसता आई जगदंबेचा जागर नाही केला, नुसता जगदंबेचा जागर नाहीये, खंडेरायाचा सुद्धा जागर केलाय. खंडेरायाचा सुद्धा जागर केलाय. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी, बोध बुदली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. हे वारी हो माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी,
सगळ्यांनी एकदा माझ्या आवाजाला आवाज द्या. माझ्या आवाज जेजुरी पर्यंत तरी जाऊ द्या. अरे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी ह्या तरी नाही कळालं तरी दुसरा येईल ह्या तरी नाही कळालं खंडेरायाचा सुद्धा जागर केला नाथ महाराजांनी. आई जगदंबेचा जागर केला नाथबाबांनी. आणि नाथबाबांनी जगदंबेच्या चरणी एक प्रार्थना केली. आई जगदंबा, या महाराष्ट्र धर्माकरता एक देव या पृथ्वीवरती यावा यावा. जगदंबेच्या चरणी केलेली प्रार्थना 350 वर्षापूर्वी. ऐका, नाथबाबांनी 15व्या शतकामध्ये प्रार्थना केली 350 वर्षापूर्वी. म्हणजे 16व्या शतकामध्ये माझ्या तुकोबरायाच्या रूपानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या महाराष्ट्राला वाली मिळाला. या महाराष्ट्र प्रांतामध्ये एक राजा जन्माला आला, ज्या राजानं देश, देव आणि धर्माचं रक्षण केलं. एकच राजा इथे जन्मला. सर्वांनी एका आवाजामध्ये आपल्या महाराजांकरता म्हणा, कारण आपले महाराज जर झाले नसते तर माझ्या डोक्यावर आज भगवा फेटा तुम्हाला पाहायला मिळालं नसतं. आज हे कीर्तन तुम्हाला पाहायला मिळालं नसतं. आपलं तुकोबरायचं मंदिर आज पाहायला मिळालं नसतं. हे महाराजांचे उपकार आहेत. आपल्या डोक्यावर आज भगवा फेटा आहे. हे छत्रपती शिवाजी राजाचे उपकार आहेत. म्हणून एकदा माझ्या करता, छत्रपती शिवाजी राजा करता एकदाच आवाज द्या. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. 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 माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज